माय कोल्ड हार्टेड बॉस भाग 39. रियाचं घर. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. सकाळचा मंद सूर्यप्रकाश पडद्यातून आत झिरपतोय. हॉलमध्ये शांत वातावरण. टेबलावर हॉस्पिटलचा बुकेट ठेवलेला. त्यावर अजून थोडं पाणी शिंपडलेलं होतं. वाणी सोफ्यावर बसून कॉफी पीत होती. तिच्या चेहऱ्यावर कालपेक्षा शांत भाव होते, पण डोळ्यात अजूनही विचारांची हलकी झुळूक. रिया किचनमधून आवाज देत, आज काहीतरी वेगळं वाटतंय तुला बघून. कालची रात्र काही जादू करून गेली का? वाणी हलकं हसते, कप बाजूला ठेवते. वाणी जादू नाही रिया, फक्त शांतता मिळाली. काल पहिल्यांदा असं वाटलं की सगळं संपलेलं नाही. रिया त्याच्याकडे येते, तिच्या बाजूला बसते. रिया, रुद्र आहे ना? त्याच्या नजरेत काहीतरी असं आहे की कोणालाही विश्वास वाटावा पुन्हा. वाणी हलका श्वास घेते. कळतंय सगळं, पण माझं मन अजून तसंच आहे रिया. आरव उठला, तेवढं पुरेसे आहे आता. रिया तिच्या खांद्यावर हात ठेवते. रिया हळू आवाजात, आणि तुझं मन? त्याचं काय? नेहमी दुसऱ्यांसाठी जगणं थांबव आणि थोडं स्वतःसाठी जग. वाणी शांत होते. तिच्या डोळ्यात हलकी चमक येते, जणू काहीतरी उमगतंय. दुसऱ्या दिवशी रुद्रचं ऑफिस. सकाळची वेळ. हलक्या प्रकाशात ऑफिसचं वातावरण शांत. रुद्रच्या कॅबिनमध्ये तो आधीच बसलेला. टेबलावर फायलींचा ढीग, समोर लॅपटॉप उघडलेला. तो कॉफी घेत फाईल वाचत असतो, पण अधूनमधून नजरेने दरवाजाकडे पाहतो. काही मिनिटांनी दार हळूच उघडतं. वाणी आत येते. चेहऱ्यावर थकवा, पण नेहमीप्रमाणे नीटनेटके रूप. वाणी थोड्या घाबरलेल्या स्वरात, सॉरी सर, आज थोडा उशीर झाला ट्रॅफिकमुळे. रुद्र फाईलमधून डोळे वर करतो. हलक्या स्मितासह, थोड्या चेष्टेच्या पण मऊ आवाजात. इट्स ओके वाणी, शेवटी तू या ऑफिसची लेडी बॉस आहेस. तुला सॉरी म्हणायची काही गरज नाही. वाणी थोडी झेपते, पण लगेच स्वतःला सावरते. ती शांतपणे त्याच्याकडे शेड्यूल ठेवते. वाणी फॉर्मल टोनमध्ये, आजचं शेड्यूल 10 वाजता मीटिंग, त्यानंतर नवे क्लायंट्स प्रेझेंटेशन. फाईल्स तयार आहेत सर. रुद्र हलका हसत, गुड. आणि तू पण तयार आहेस ना? वाणी काहीही बोलत नाही, फक्त मान हलवते आणि तिच्या डेस्ककडे जाते, जी त्याच केबिनच्या एका कोपऱ्यात असते. रुद्र पुन्हा कामात रमलेला असतो, पण अधूनमधून त्याचं लक्ष वाणीकडे जातं. तीही आपलं काम नेटाने करत असते. काही वेळात दोघेही एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करायला लागतात. ते कॅबिनच्या कोपऱ्यात असलेल्या सोफ्यावर बसलेले असतात. लॅपटॉप आणि फाईल्समध्ये गडून बसलेले 2 ते 3 तास निघून जातात. रुद्र फोकस्ड होता कामात. वाणी काम करत असताना थोडी बेचैन वाटू लागली. तिचा चेहरा थकलेला आणि थोडासा विव्हळ दिसतो. पोटात दुखायला लागतं, पण ती बोलत नाही. रुद्र लॅपटॉपकडे बघत, वाणी, हा डेटा क्रॉस चेक झालाय का? रुद्र विचारतो, पण ती फारसा प्रतिसाद देत नाही. पण वाणीच्या चेहऱ्यावर थकवा, हलकी अस्वस्थता दिसते. ती कामात गुंतायचा प्रयत्न करते, पण अधूनमधून डोळे मिटून श्वास खोल घेते. काही सेकंद उत्तर येत नाही. रुद्र डोळे वर करतो. वाणी पूर्ण थकलेली, चेहऱ्यावर घाम, ओठ पांढरे पडलेले. रुद्र चिंतेने, वाणी, काय झालं तुला? वाणी हलक्या आवाजात, मी काही नाही, ठीक आहे सर. ती उठायचा प्रयत्न करते, पण थोडी डगमगते. रुद्र पटकन उठतो, तिच्याकडे जातो. रुद्र थोडं काळजीने, वाणी, सगळं ठीक आहे ना? वाणी काहीच बोलत नाही.
तिचं लक्षच नाही. थोड्या वेळाने रुद्राला जाणवते की ती खूप खूप शांत आहे. आवाजच नाही आज. वाणी थोडं डोकं हलवते पण काही म्हणत नाही. तिची हालचाल थोडी अस्वस्थ वाटते. रुद्र समजतो की काहीतरी गडबड आहे. रुद्र हलक्या पण ठाम आवाजात, थोडं पाणी घे आणि मी डॉक्टरांना बोलवतो. वाणी थोडी हसत थकलेल्या आवाजात, नको सर, काही नाही, थोडा थकवा आहे, झालं जाईल. मग रुद्र परत हळू आवाजात, थोडा ब्रेक घेऊया का? वाणी मान डोलावते आणि उठून वॉशरूमकडे जाते. पण जशी जशी ती उभी राहते तिला जाणवतं की कपड्यांवर डाग लागलेले आहेत. वाणीचे पिरियड्स आले होते. कामाचा ताण, धावपळ यामुळे तिचं लक्ष तिकडे नव्हतं. तिचं मन पूर्ण गोंधळून जातं. ती वॉशरूमकडे निघते पण रुद्रच्या नजरेतून काहीच सुटत नाही. त्याच्या नजरेत सोफ्यावरचा थोडासा डाग दिसतो. तो क्षणभर गोंधळतो पण लगेच लक्षात येतं काय झालं असावं. वाणी दाराजवळ पोहोचते. ती बाहेर जाणार इतक्यात रुद्र तिला थांबवतो. रुद्र शांत समजूतदार आवाजात, वाणी थांब. ती थांबते पण मान खाली झुकवते. लाज, अस्वस्थता, गोंधळ सगळं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. रुद्र जवळ येतो. त्याचा कोट हलकेच काढतो आणि वाणीच्या कमरेभोवती बांधतो. अत्यंत सन्मानाने, कोणत्याही संकोच न करता रुद्र हळू आवाजात, अगदी नजरेत सहानुभूती घेऊन, इथेच वॉशरूम आहे वाणी, तुझं कॅबिनच्या मागे, काहीच टेन्शन घेऊ नकोस आणि कम्फर्टेबल सुद्धा. वाणी थोडं थांबते. डोळ्यात पाणी तरळतं पण ती कसंबसं आवरते. तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञता स्पष्ट दिसते. वाणी हळूच, थँक्यू सर. रुद्र हसत, एनी टाईम आणि प्लीज टेक युअर टाईम, मी सगळं मॅनेज करतो. ती मग वॉशरूमकडे जाते. रुद्र त्या डागांवर नजर हटवतो आणि सफाईवाले स्टाफला डिस्ट्रिक्टली कॉल करून ती जागा साफ करायला सांगतो. कोणतीही चर्चा, कोणताही आवाज न करत वाणी वॉशरूममध्ये काही वेळ राहते. स्वतःला सावरते, कपडे जरा व्यवस्थित करते. डोळ्यात पाणी होतं पण ती ते सावरते. काहीतरी आतून हलून गेलं होतं. एम्बॅरेसमेंट, पेन, कन्फ्युजन आणि आता थोडासा विश्वास. दरवाजा हलक्याच आवाजाने उघडतो. वाणी पुन्हा ऑफिसमध्ये येते. पाय थोडे संथ, नजर खाली. ती काहीच बोलत नाही. रुद्र त्याच जागी बसलेला असतो पण त्याचं लक्ष तिच्याकडेच. रुद्र शांत स्वरात, फक्त तिला न बघता, एव्हरीथिंग ओके ना? वाणी मान हलवते, बोलत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं भाव बघून रुद्र समजतो ती अजूनही ऑकवर्ड सिच्युएशनमधून पूर्ण बाहेर आलेली नाही. तो तिला समोरच्या खुर्चीत बसायला सांगतो. ती बसते पण नजर अजूनही खालीच. रुद्र थोडा हळूवार पण सजग आवाजात, वाणी, तू काही बोलत नाही आहे, कम्फर्टेबल वाटत नाही का अजून? वाणी थोड्याच वेळाने डोळे अजूनही खाली करते. माफ करा, म्हणजे आय मीन सॉरी. काय झालं ते? रुद्र जवळ येत थोडासा रोखून, स्टॉप, डोंट से सॉरी. तो थोडा शांत होतो. नजरेत थेटपणा आणि काळजी असते. रुद्र थोडं जवळ सरकत, ॲक्च्युली
मला सॉरी म्हणावंसं वाटतं की तुझं एवढं अनकम्फर्टेबल होणं मी वेळीच ओळखू शकलो नाही. तू इतकी कामात गुंतलेली होतीस, पण मी तुझ्या चेहऱ्याकडे, तुझ्या एक्सप्रेशन्सकडे नीट लक्ष द्यायला हवं होतं. वाणी थोडी चकित होते. तिला वाटलं नव्हतं की रुद्र असं बोलेल. ती हळूच त्याच्याकडे पाहते. पहिल्यांदा थेट डोळ्यात डोळे घालून. वाणी हळू आवाजात, मला खरंच ऑकवर्ड वाटलं. कामात लक्ष होतं, पण शरीर वेगळंच काहीतरी सांगत होतं आणि मला लक्षच नाही राहिलं. मग अचानक सगळं. ती थांबते. गळा दाटलेला असतो. मी एक गोष्ट बोलू? वाणी मान हलवते. रुद्र थोडं स्पष्ट पण हळू आवाजात, जेव्हा तू त्या परिस्थितीतून बाहेर जात होतीस तेव्हा मी एक क्षणही असं वाटू दिलं नाही की तू एकटी आहेस. आणि मी खरंच खूप प्रोटेक्टिव्हली फील करत होतो तुझ्याबद्दल. वाणी थोडी थांबते. हा शब्द प्रोटेक्टिव्ह तिच्या मनाला स्पर्श करून जातो. वाणीला रुद्रचं असं केअर करणं खूप छान वाटत होतं. ती ओळखते रुद्रचं बोलण्याचा स्वर, त्याचा कन्सर्न. ही केवळ काळजी नाही, यात भावना आहेत. ते स्टेबल पण स्पष्ट. पॉझिटिव्हनेस, एक अशी भावना की जिथे कोणी एक जण दुसऱ्याला दुखवलेलं पाहू शकत नाही. वाणी हळूच नजर रुद्राच्या चेहऱ्याकडे बघते. ते दोघं थोडा वेळ शांत बसतात. पण ती शांतता आता ऑकवर्ड नव्हती. ती कम्फर्टेबल होती आणि विश्वासाने भरलेली होती. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.